Hello, we are back again with this mini vlog thing. माझे मिनी व्लॉग 6-7 मिनिटचे असतील आय थिंक सो या मला खूप खूप हात दाखव ना या ये सांगतो तुम्हाला रिझन सांगतो हात मला असं कसं ॲक्च्युली मला खूप खूप महिने झाले आहेत ॲक्च्युली 1 मंथ या यू कॅन अज्युम 1 मंथ मला 1 मंथ झाला आहे व्हिडिओ बनवून बिकॉज मला गावाला जायला लागलेलं ड्यू टू सम माय पर्सनल फॅमिली प्रॉब्लेम्स अँड आय एम बॅक हिअर आणि इथं बॅक आल्यानंतर मला थोडा टाईम लागला माझ्या शेड्यूल ते कॉटअप करायला लाईक आय हॅव दिस लिस्ट हिअर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बेसिक या यू नो मग ते ॲक्च्युली जे SPPU माझी पुणे युनिव्हर्सिटी आहे मग त्यात मी नोटीस केलं की त्यांनी प्रिरिक्विजिट्स दिल्यात प्रिरिक्विजिट्स म्हणजे अशी गोष्टी जी तुम्हाला फिजिक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इंजिनिअरिंग फिजिक्स शिकताय त्याच्यासाठी कोणते टॉपिक्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील जे तुम्हाला हेल्प करतील की हां क्लासला कॉटअप या फिर अभ्यास करायच्या आधीच अभ्यास कॉटअप हे असं नाही की हेच टॉपिक्स आहेत जसं की आता एक लेझर्सवाला जे टॉपिक येणार त्याच्यात आय थिंक सो इंटरफेरन्स अँड पोलरायझेशन ऑफ लाईट कवर होईल नंतर वेव पार्टिकल ड्युॲलिटी कवर होईल सो आत्ता सध्या तरी मी फक्त इंजिनिअरिंग फिजिक्सचं कॉटअप केलं आहे बिकॉज आता ते काहीतरी विषय आला आहे वी हॅव टू चूज बिटवीन फिजिक्स अँड केमिस्ट्री की आपण फर्स्ट सेमिस्टरला कोणते ठेवते मी फिजिक्सला प्रिफर करेन बिकॉज माझं फिजिक्सच झालं आहे केमिस्ट्रीचं नाही झालं एवढं मी फिजिक्स का केलं तर काय की मला थोडा इंटरेस्ट आला होता फिजिक्समध्ये लाईक मी ॲस्ट्रोफिजिक्स ते शिकत बसलेलो या ऑब्झर्वेशन चेंजेस रिझल्ट E=MC². यप सो या माझं इंजिनिअरिंग फिजिक्स करत होतं आता मी डिफरन्शिएशन इंटिग्रेशन करत बसलेलो आणि हां मी असं कॅलिग्राफी सम आउटलाईन्स काढत बसलेलो बिकॉज मी जसं की बोललो मला शेड्यूलवर फोकस करायला थोडा टाईम लागला कॉटअप करायला थोडा टाईम लागला आणि हे जे जॅपॅनीज कॅलिग्राफी आहे असं चायनीज कॅलिग्राफी पण आहे ॲक्च्युली याचं मिनिंग याला जॅपॅनीज मिनी कायझेन बोलतात कायझेन आणि चायनीजमधलं मला एवढं माहीत नाही दोन्ही शब्दामध्ये हे होतं ॲक्च्युली एक क्लासेस बिझनेस थिंग्स रेस्टॉरंट्स तिथं लावतात याचं जॅपनीज फिलॉसॉफीच्या नुसार हे असते की इम्प्रूव्हमेंट या रोज 1% इम्प्रूव्ह करायचं मग ते 1% का न हो अशी त्याची फिलॉसॉफी आहे सो या मी याला माझ्या कॅलेंडरच्या साईडला लावून ठेवले झोरो लुफी सांजी माझ्याकडे एक आयडिया आहे ही जी जागा आहे हीवाली इथं मी ते करणार ना आय वुड विनवाला जे कमेंट बॉक्स येतो ते गोजोनी म्हणलेला आणि इथं खाली लिहिणार हॅलो नाही प्रिंट हॅलो वर्ल्ड लॉल ते लिहिणार आणि हां मग आपला सेटअप कंप्लीट होऊन जाईल तर आत्ता सध्या तरी माझं काय मोटिव्ह नाही आहे काय काढायचं बट यप सो या आज मी डिफरन्शिएशन इंटिग्रेशन करतो आहे आणि ही मी बुक वाचत बसलेलो ॲक्च्युली 48 लॉज ऑफ पॉवर व्हेरी हेल्पफुल बुक फॉर मी माझी लाईफ तर लाईफ चेंज करू शकते असं बोलू शकतो बिकॉज आय नो वॉट काइंड ऑफ किड आय वॉज इन 10 सो या मी स्वतः बोलतो आहे आणि वी हॅव आवर एनर्जी ड्रिंक हिअर विच मेक्स मी जिंदा इन नाईट टाईम जास्त कन्झ्युम पण नाही करायचे बट आय कन्झ्युम कोक माझ्याकडं फ्रीजमध्ये अजून एक कोक पडल्या सो या दिस वॉज माय मिनी व्लॉग अपडेट दिला आहे तुम्हाला सो यप 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 अरे हां कॉलेज अपडेट देतो आज काल ॲक्च्युली काल आमचा कॉलेज अलॉटमेंट होता 3रा राऊंड आणि त्यात मला अजिंक्य DY पाटील लोहगाव ENTC ब्रांच भेटला आहे तरी पण मी 4th राऊंडला ट्राय करणार 3 दिवसात 4th राऊंड पण चालू होईल त्या राऊंडला मी अजिंक्य DY पाटील CS आणि दुसऱ्या नंबरला AIDS ठेवणार जेणेकरून जर CS भेटला तर चांगलाच आहे बट मला ECE आणि ENTCमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला आहे लाईक फ्लाइंग ड्रोन्स रोबोट्स नहीं रोबोट्स ड्रोन्स सेंसर्स क्या मतलब एक बहाना है ENTC मिला इसलिए नेवर माइंड चुप वी हॅव हिअर प्री रिक्विजिट्स मला हे कंप्लीट करायचे आहेत किती टुडे तारीख आहे 22 यप आज 22 आहे मला 25-26 पर्यंत कंप्लीट करायचं आहे प्री रिक्विजिट्स इथं अजून एक पेज आहे प्री रिक्विजिट्सचं लाईक यप तुम्ही प्रिंटआउट काढू शकता जर तुम्ही लेझी असतील मी SPPUची PDF खोलायला
बिकॉज हे सगळे मी तिथूनच ढापलेत. हां, सो दॅट्स ऑल. सुहाना मौसम. माय प्लॅन्स ग्रेट ॲज ऑलवेज. वी हॅव Spotify binging over here. Yep, I don't know why I have played this playlist, but yep. Keyboard, lamp, books, drawing. So yeah, तेच सगळं. दॅट्स ऑल फॉर दिस व्लॉग, मिनी व्लॉग ॲक्च्युली. आणि हां, हे इंक ते मला यांच्यामुळं लागल्या, या तिघांमुळून आणि याच्यामुळून. सो या दॅट्स ऑल फॉर दिस मिनी व्लॉग. माझं एक शॉर्ट अपडेट. आय होप यू आर डुईंग ग्रेट विथ युअर स्टडीज. आणि ते हे करू नका की भाई कॉलेजमध्ये जाऊन मी सगळ्यांना कॉटअप करीन. आता सध्या 5-6 दिवस राहिलेत कॉलेज चालू व्हायला. आमचं प्रॉबेबली सेकंड वीकच्या आधीच होईल माझं कॉलेज चालू. आय लुक टुवर्ड्स दॅट. सो दॅट्स ऑल. पीस आउट गाईज.